अक्षता, यंग इंडिया टॉक सीरीज ऑर्गेनाइज्ड बाय योगी यूथ ऑर्गेनाइजेशन फॉर ग्रीन इंडिया के आज के सत्र में आप सभी का तहे दिल से स्वागत करती हूँ। आज के हमारे अतिथि विश्वम्भर चौधरी जी हैं और सर मैं आपका भी स्वागत करती हूँ। विश्वम्भर चौधरी जी ने एनवायरमेंटल असेसमेंट इम्पैक्ट इस विषय में एमएससी पीएचडी की है और इसी के साथ उन्होंने पर्यावरण क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान दिया है। इतना ही नहीं, वह एक लोकपाल, आंदोलक और वंचित और आदिवासियों के अधिकारों के लिए लड़ने वाले एक सामाजिक कार्यकर्ता है और सकाल, लोक सत्ता, नवाका ऐसे अखबारों में वे नियमित रूप से लिखते हैं। वैसे तो हमारा ये पूरा सत्र हिंदी भाषा में होता है, पर आज का ये सत्र मराठी में होगा। तो इस सत्र का संस्करण हम हिंदी और अंग्रेजी भाषा में आप सभी को जल्द ही उपलब्ध करके देंगे। गांधी के सपनों का भारत और आज की विकास नीति इस विषय पर विश्वम्भर जी हमें संबोधित करने वाले हैं। तो विश्वम्भर जी, मैं आपसे अनुरोध करती हूँ कि आप आपके विचार हमारे साथ साझा करें। विश्वम्भर जी। सगळ्यांना माझा नमस्कार. योगी ही जी तरुणांची संस्था ज्या पद्धतीचं काम करत आहे ते ऐकून मला खूप आनंद वाटला. गांधीजींच्या स्वप्नातला भारत ही खूप मोठी गोष्ट आहे, परंतु त्याच्याकडे एक एक पाऊल चालत जाणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि मला असं वाटतं की योगी मधले सगळे तरुण तरुणी हे आज त्या मार्गावर चालत आहेत. गांधीजींना जेव्हा असं विचारलं गेलं की भारत आता स्वतंत्र झालेला आहे, परंतु इथे शासक नाहीत चांगले, प्रशासक चांगले नाहीत, तर हे पुढे कसं जाणार, तुम्हाला भविष्यात भारत कसा दिसतो? त्यावर गांधीजींनी उत्तर असं दिलं की मला काही अंधारात फार पुढचं दिसत नाही, पण कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठे टाकायचं तेवढं मी पाहतो आणि ते पाऊल मात्र मी नक्की टाकतो. खास करून आजच्या काळात जेव्हा खूप व्हिजन देणाऱ्या नेत्यांचं पेव भारतात फुटलेलं आहे, अगदी ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात आमचं व्हिजन काय आहे वगैरे अशा प्रकारचं जेव्हा बोललं जातं, तेव्हा भारतात असाही एक नेता होता की मला काही फार व्हिजन नाही, मला काही फार दूरदृष्टी नाही, परंतु कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठे टाकायचं तेवढं पाहून मी ते पाऊल टाकतो. तर त्या कृतीप्रवणतेचा एक तो संदेश होता की पुढचं बघत बसण्यापेक्षा, फार लांबचा विचार करत बसण्यापेक्षा, भविष्याकडे पाहण्यातच वेळ घालवण्यापेक्षा आपण कृतिशील झालं पाहिजे आणि एक एक पाऊल उचलायला आपण सुरुवात केली पाहिजे, अशा आशयाने गांधीजी ते म्हणत होते. गांधीजींच्या विचारांमधला जो भारत होता, आपण सगळेच जण गांधींवर प्रेम करणारे आहोत, गांधींच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणारे आहोत. पण जेव्हा एखाद्या महापुरुषाला आपण समजावून घेतो तेव्हा आपण त्यांच्या विचारांच्या काही मर्यादा त्या सुद्धा मान्य करून पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः अर्थकारणात गांधीजींना जे वाटत होतं ते 91च्या खास करून जागतिकीकरणानंतर ते स्वतंत्र भारतात जरी झालं असतं तरी जगाच्या बरोबरचा आपला वेग साधला गेला असता किंवा कसं, याविषयी माझ्या स्वतःच्या मनात शंका आहे. अर्थकारणाची जी गांधींची कल्पना होती, स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना असो किंवा स्वयंपूर्ण भारताची कल्पना असो, ती आजच्या जगात जिथे खूप वेगवेगळी कनेक्टिव्हिटी असं ज्याला आपण म्हणतो, व्यापारांचा आदान प्रदान असतो आणि ज्या जगात एवढा मोठा एक प्रकारे जग हेच खेडं बनून राहण्या इतकी संपर्क क्रांती झालेली असते आणि एवढं जग जवळ आलेलं असतं की त्याला एक ग्लोबल व्हिलेज असं आपण म्हणतो, जागतिक खेडं म्हणतो. तेव्हा प्रत्येक खेड्याची स्वतंत्र अर्थव्यवस्था, स्वावलंबी अर्थव्यवस्था ही जरी टिकली असती, उभी राहिली असती, तरी तिला कदाचित बाहेरून देशातून येणाऱ्या मोबाईलची गरज पडली असती, 4G तंत्रज्ञानाची गरज पडली असती आणि अनेक गोष्टींची गरज पडली असती. तेव्हा गांधींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा गांधी भक्त असा नसून गांधींच्या विचाराचा आजच्या काळात आपल्याला कसा उपयोग करता येईल इतका मर्यादित आहे हे मी पहिल्यांदा सांगतो. त्याचं कारण असं की एकदा आपण भक्त म्हणून स्वतःला बांधून घेतलं किंवा प्रत्येक कृतीचं आपल्याला समर्थन करावं लागतं. काही कृती अशा आहेत की त्यांचं समर्थन गांधीजी कदाचित आज जन्माला आले पुन्हा तर ते स्वतःही करणार नाहीत. स्वतः गांधीजींनी असं म्हणलं की माझ्या आयुष्यामध्ये माझं एखादं मत वाचताना तुम्ही त्याच्यावरची तारीख वाचा आणि तारखेच्या प्रमाणात जे लेटेस्ट असेल, जे सगळ्यात नंतरचं मत असेल, ते माझं मत ग्राह्य धरा. याचा अर्थ गांधीजी हे प्रवाही आहेत. गांधीजी हा साचलेला पाण्याचा डोह नाही, तर ती प्रवाही नदी आणि प्रवाहाप्रमाणे ती बदलत जाते, काळाप्रमाणे तिचा प्रवाह बदलत जातो. गांधीजी जर असते
तर त्यांनी जागतिकीकरणाला विरोध केला असता का, असा एक प्रश्न सतत माझ्या डोक्यात येत राहतो. पण एकूण गांधींचं चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्यांचा विश्वास हा सार्वजनिकरित्या आपण सगळे सुधारू असं म्हणण्यापेक्षा आधी मी माझा सुधारून दाखवतो याच्यावरती होता. आणि म्हणून गांधीजी म्हणजे लोकांना उपदेश करणारे नेते नसून स्वतः आचरणात आणून त्याचे सिद्ध झालेले प्रयोग लोकांना सांगणारा नेता, असं गांधीजींचं स्वरूप आहे. आणि माझे सत्याचे प्रयोग ही अगदी त्यांची आत्मचरित्रपर कादंबरी जरी तुम्ही वाचली तरी तुमच्या लक्षात येईल की गांधींनी असं काहीही जगाला सांगितलं नाही जे त्यांनी स्वतः केलं नाही, आणि जे स्वतः केलं त्याचे अनुभव फक्त त्यांनी विशद केले. गांधींनी स्वतःचं कोणतंही तत्वज्ञान जगावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. गांधींनी जर तत्वज्ञान लादण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित सत्य आणि अहिंसा हे भारतीय राज्यघटनेत सुद्धा आलं असतं. पण गांधी त्या बाबतीत अनाग्रही होते. त्याचं कारण गांधींचं म्हणणं असं होतं की आधी मी माझ्यापासून सुरुवात करीन, मी स्वतःला बदलीन, मग जग आपोआप बदलत राहील, अशी त्यांची गांधीजींची धारणा होती. आणि ती धारणा किती बरोबर होती हे आजही पटण्यासारखं अशासाठी आहे की गांधी आजही चिरतरुण आहेत, गांधी आजही टवटवीत आहेत, गांधी शिळे झालेले नाहीत, आणि गांधी शिळे कधी होतील अशी स्थिती नाही. त्याचं कारण ते त्यांच्यातलं प्रवाहीपण जे आहे गांधींमधलं, त्या विचारातला तो प्रवाहीपणा हा आपण नीट समजून घेतला पाहिजे. खरं म्हणजे गांधीजींनी विकास नीती मांडताना त्यांचे जे प्रयोग केले, विविध प्रयोग, त्यांचे अगदी आजारावरचे प्रयोग असतील, मातीचे प्रयोग असतील, पाण्याचे प्रयोग असतील, स्वतःच्या आजारावर केलेले, तापावर केलेले, तर गांधी हा अशा एका दृष्टीने डॉक्टर अभय बंगांनी ते फार चांगलं मांडलं एकदा. गांधी हे एका दृष्टीने वैज्ञानिक आहेत. त्याचं कारण की ते प्रयोग करून बघतात आणि स्वतःवर सिद्ध झालेले प्रयोग ते लोकांना सांगतात. वैज्ञानिकाचा एका धर्म असतो की कोणताही प्रयोग सिद्ध झाल्याशिवाय वैज्ञानिक त्यावर काही बोलत नाही. तर गांधी सुद्धा प्रत्येक गोष्ट हे प्रयोग करून बोलतात. आणि म्हणून गांधींची जी विकासाची दृष्टी होती, विकासाचं जे स्वप्न होतं, त्याचा सारांश इतकाच आहे, एकाच वाक्यात जर त्याचा सारांश करायचा झाला तर विकास करताना तो पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि सामाजिक दृष्ट्या सर्वसमावेशक. मी फक्त एका वाक्यात गांधींच्या विकास नीतीची मी व्याख्या करणार. गांधींची विकास नीती फक्त एवढं सांगते की कोणताही विकास हा पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि सामाजिक दृष्ट्या सर्वसमावेशक, ज्याला गांधींनी अंत्योदय म्हणलं, अंत्योदयाची जी कल्पना मांडली, अन टू द लास्ट, शेवटच्या माणसापर्यंत जाणारा विकास, शेवटच्या माणसाचा उदय, हा हे विकासाचं प्रयोजन असलं पाहिजे. भारताच्या आजच्या विकासात शेवटच्या माणसाचा उदय हे प्रयोजन आहे का, हे जर आपण तपासायला गेलो तर आधी शेवटचा माणूसच शिल्लक राहतो की नाही अशा परिस्थितीत आहे, हे आपल्याला पहिल्यांदा त्याची नोंद घ्यावी लागते. ज्या प्रकारची विकास नीती आपण गेले स्वातंत्र्यानंतर आपण जी राबवली, त्या विकास नीतीचा कधीतरी एकदा लेखाजोखा घेतला पाहिजे. तो गांधींच्या चष्म्यातून न घेता, म्हणजे गांधींच्याच अगदी कोणातून न घेता, गांधींचा विचार हा, त्या विचाराचा एक लसावी काढून आजच्या पुरते गांधी किती उपयुक्त आहेत, आजच्यासाठी गांधी किती उपयुक्त आहेत, ही कसोटी त्याला लावावी लागणार. नाहीतर लोक म्हणतील की गांधी म्हणजे उपोषण किंवा गांधी म्हणजे ब्रह्मचर्य. आजच्या काळात ती गोष्ट शक्य नाही. तर ती काही गांधींच्या विचाराची मूलतत्व नाही, ती गांधींच्या वैयक्तिक आचरणाचे भाग आहेत. आणि ते वैयक्तिक आचरणाचे भाग सोडून सुद्धा आजच्या पिढीला गांधींचा एक लसावी काढून द्यावा लागेल की गांधी म्हणजे ह्या 3 गोष्टी, म्हणजे गांधी, सत्य म्हणजे गांधी, अहिंसा म्हणजे गांधी असं आपण म्हणतो, तसं एक शाश्वत विकास नीती म्हणजे गांधी. सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन गांधीजींचं, जे मला एक आज पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून मला हे जाणवतं की जे इतर जगातल्या लोकांच्या फिलॉसॉफीकडे बघताना, एन्व्हायरमेंटल फिलॉसॉफीकडे बघताना मला सतत हे जाणवतं की गांधींचं जर काही सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते संसाधनांचा वापर कसा आपण आपल्या गरजेपुरता करावा, हे कॉन्ट्रीब्युशन आहे. ही पृथ्वी सगळ्यांची नीड पुरवू शकते, परंतु ग्रीड पुरवू शकत नाही, असं गांधीजी म्हणाले. आणि त्यात जो संदेश आहे की संसाधनच तुम्ही आधी कमीत कमी वापरा. संसाधनांचा आपण वापर करतो, त्यापासून आपण काही गोष्टी कन्झ्युम करतो आपल्या स्वतःसाठी, त्यातून आपण प्रदूषण तयार करतो आणि प्रदूषणाने पर्यावरणाचा आपण नाश करतो. गांधींचं म्हणणं असं आहे की प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतल्या पाहिजेत, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. आपण संसाधनांचा बट्ट्याबोळ करून नंतर त्याच्यावरती पर्यावरणीय उपाय काय, प्रदूषण नियंत्रण कसं करायचं हे बघत बसण्यापेक्षा आधी आपण संसाधनांवरचा आपला
आपण संसाधनांचा वापरच कमी केला पाहिजे. आणि ह्याची जी लिंक आहे, ह्याचं जे थेट नातं आहे ते ईशावास्योपनिषदाशी आहे. भारतातल्या एका आपल्या प्राचीन अशा उपनिषदाशी याचं नातं गांधीजींचं आहे की तेन त्यक्तेन भुक्तिताम्, मला जेवढं पाहिजे तेवढं मी घ्यावं, मला जे नकोय ते मी घेऊ नये. इन एक्सेस, एनिथिंग इन एक्सेस इज पॉइझन, हे जे ईशावास्योपनिषद सांगतं ते गांधींनी आचरणात आणलेलं आहे. आणि भारतीय धर्मग्रंथ, भारताचं आध्यात्मिक संचित कसं वापरायचं हे खरं आजच्या पिढीला सुद्धा गांधीजींकडून शिकण्यासारखं आहे. जेव्हा इथे मंदिर आणि मशिदीचे वाद होऊन लोकांना मारलं जातं, लोकांचे बळी जातात, त्या काळात संचित भारताचं काय आहे तर हा ईशावास्योपनिषदासारखे शिकवणी ज्या सांगतात की तुम्ही कमी कंझ्युम करा, स्वतः तुमचं कंझ्युमेरिझम कमी करा. गांधीजी एक्झॅक्टली गांधीजींचं कॉन्ट्रीब्युशन पर्यावरणात हे आहे की गांधींनी आधी संसाधनच कमी वापरायचे असं ठरल्यामुळं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमी म्हणतो. आणि तोच पर्यावरणीय संस्कार भारताच्या पर्यावरणाच्या कायद्यांमध्ये सुद्धा आपल्याला आलेला दिसतो. भारताची आजची जी सगळी पर्यावरण विषयक कायदे व्यवस्था आहे ती 2 रेजिम वरती उभी आहे. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रिन्सिपल्स, म्हणजे काही ऍक्शन करण्याआधी, प्रदूषण करण्याआधी ते थांबवणं, प्रिव्हेंटिव्ह प्रिन्सिपल्स. याचा संबंध थेट मी जसं म्हणालो की गांधींच्या तत्वज्ञानाशी लावता येतो की गांधीजीच म्हणाले की संसाधनं कमी वापरा. आणि दुसरा आहे पोल्युटर पेज प्रिन्सिपल. याचा अर्थ जो पोल्युशन करतो त्यांनी त्याची शिक्षा भोगायची. हे पण एक्झॅक्टली गांधींच्या तत्वानुसार आहे की गांधींनी स्वतः काही जर चुका केल्या तर गांधी त्याचं प्रायश्चित्त स्वतः घेत असत. त्यांच्या हातून काही चूक झाली तर ते त्याचं स्वतः प्रायश्चित्त घेत. तर ही स्वतः प्रायश्चित्त घेण्याची जी पद्धती आहे भारतीय तत्वज्ञानातली, ही जी पद्धती आहे की पनिशिंग युअर ओन सेल्फ किंवा पनिशिंग सेल्फ, अशा प्रकारची जी आहे गांधींच्या सत्याग्रहात आपण बघतो नेहमी की गांधी हे स्वतःवर आत्मक्लेश असं त्याला ज्याला आपण शब्द वापरतो तसा गांधीजी आत्मक्लेश करतात. म्हणजे गांधींचा दुसऱ्या कोणीतरी शिक्षा देण्यावर तेवढा विश्वास नाही किंवा माणूस दुसऱ्यांनी कोणीतरी शिक्षा दिल्याने जास्त सुधरेल असं गांधींना वाटत नसून माणूस स्वतःला स्वतः जर त्यांना शिक्षा दिली तर तो जास्त चांगला सुधरेल असं गांधींना वाटतं. आणि आजची आपली पर्यावरणीय धोरणं जी आहेत त्यामध्ये या गोष्टींचा, भले गांधींचं नाव आपण कुठेही घेत नाही, आजकाल गांधींचं नाव घेणं हे सुद्धा फार म्हणजे लोकांना काय, मला माहित नाही म्हणजे काय बोलावं काय मला कळत नाही की राष्ट्रपित्याचं नाव घेणं हे सुद्धा काही लोकांना ऑफेन्सिव्ह वाटतं आणि ते लगेच गांधींची उणीधुणी काढायला बसतात. परंतु कुठेही गांधींचा उल्लेख न करता सुद्धा भारताच्या पर्यावरणीय धोरणावर गांधीजींचा जो परिणाम आहे तो अशा प्रकारे आहे. हे मला इथे आपण विकास नीतीचं जर बोलत असू तर पर्यावरणाच्यावर बोलणं अटळ आहे आणि म्हणून मला गांधीजींच्या बाबतीत हे विशेषत्व करून सांगायला पाहिजे. खेड्याकडे चला म्हणताना गांधीजींनी स्वयंपूर्ण खेड्यांची कल्पना मांडली. ती मी मगाशी असं म्हणालो की जेव्हा ग्लोबल कनेक्टिव्हिटी एक होणार होती, जागतिकीकरण होणार होतं, जेव्हा अगदीच पृथ्वी एक सगळीच म्हणजे सगळं जगच एका वेगळ्या दिशेने जाणार होतं, तेव्हा ते कितपत टिकलं असतं याच्याबद्दल माझ्या मनात स्वतःच्या शंका आहेत. माझ्या मनात स्वतःच्या स्वदेशीबद्दल पण बऱ्याच काही शंका आहेत आणि त्या मी वेळोवेळी बोलून पण दाखवलेल्या आहेत. माझ्या मते की जे जगाचं जे मॉडेल आहे, एक पृथ्वी नावाचं जे एक मॉडेल ज्याने कोणी निसर्गाने निर्माण केलं, त्या पृथ्वीमध्ये असे कंपार्टमेंट्स नाहीत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि म्हणून मागे एक लेख कोणीतरी लिहिला होता, अतिशय चांगला लेख होता की कोकणातल्या किनाऱ्यावर नारळ पडतात, समुद्रात पडतात आणि ती वाहत वाहत इंडोनेशियाला जातात आणि तिथे उगवतात. आता त्या नारळांना काय आपण कोकणी नारळ म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं की ही वसुंधरा, ही पृथ्वी ही इतकी वैविध्यपूर्ण आहे. इथे असे आदान प्रदान प्रचंड प्रमाणावर होतात. हे नुसतं फक्त नारळांच्या बाबतीत नाही, आज आपण ज्या भाज्या खातो त्यातल्या 75% पुढच्या जास्त भाज्या या बाहेरून आलेल्या आहेत. आज आपण जे अन्नधान्य खातो त्यातलं बहुतांश अन्नधान्य हे बाहेरून आलेलं आहे. तेव्हा देशी स्वदेशी असे काही कंपार्टमेंट असे काही असतात का, असा जर का कोणी वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर असे कंपार्टमेंट असत नाहीत. कारण क्रॉस पॉलिनेशनची प्रक्रिया जोपर्यंत वाऱ्याच्या नुसार घडत असते तोपर्यंत हे ऑब्व्हियस आहे की कदाचित पाकिस्तान मधून येणारे परागकण आपल्या भारतातल्या बाउंड्रीवरच्या झाडांचं फलन करत असतील, फुलांचं, आणि अशा प्रकारे ही गोष्ट शक्य आहे. तर वैज्ञानिक दृष्टीने पाहता असे काही कंपार्टमेंट्स असतील असं नाही. आणि स्वदेशी म्हणताना गांधीजींनी ती कंपार्टमेंट्स तशी ठेवलेली नाहीत. म्हणजे स्वदेशी म्हणताना गांधींनी परदेशी लोकांचा द्वेष केलेला नाही, हे पहिल्यांदा आपण नमूद केलं पाहिजे. आणि स्वदेशी म्हणताना गांधींचा जो स्वदेशीच वाद आहे तो माझ्या दृष्टीने तो एक भारतीय राष्ट्रवाद आहे, आर्थिक राष्ट्रवाद आहे, जो दादाभाई नौरोजींच्या पासून पुढे झाला.
पुढे रानडेंनी त्याला पुढावा दिला आणि रानडेंनी पहिल्यांदा राष्ट्रवाद हा शब्द वापरला आणि तो राष्ट्रवाद गांधीजी कॅरी करत आहेत अशासाठी की स्वतंत्र होत असताना इंग्रजांची गुलामी का, तर आमचा कच्चा माल ते नेतात आणि पक्क उत्पादन ते आम्हाला पुरवतात आणि त्यात ते नफा घेतात. मग ती गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी आमची होते आणि आम्ही स्वयंपूर्ण होत नाही म्हणून स्वदेशी. म्हणजे स्वातंत्र्यानंतर गांधीजी जगले असते तर त्यांनी स्वदेशी चळवळ राबवली असती का, तर मला असं वाटत नाही. की गांधी एक बनिया होते, एक व्यापारी होते आणि गांधीजींना हे नक्की कळत होतं की हे शेवटी इकॉनॉमिक्स आहे, हे अर्थशास्त्र आहे. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला एक उदाहरण मी देतो की भारतामध्ये 95 नंतर फाउंड्री यायला सुरुवात झाली. त्याचं कारण युरोपातल्या सगळ्या लोकांनी हे मेटलचे फाउंड्री सगळ्या काढून टाकल्या, कारण त्यांना प्रदूषणकारक उद्योग नको होते. आपल्या अनेक कार मॅन्युफॅक्चरर्सनी टाटांसारख्या स्वतःच्या फाउंड्रीज टाकल्या की आता हे आपल्याला लागणारे पार्ट्स कारचे आपण आपले बनवू. हे सगळं बरीच वर्ष चाललं, पण गेल्या 10 वर्षात असं लक्षात आलं की चीनमधून येणारे कास्टिंग हे आपण इथं तयार करणाऱ्या कास्टिंगपेक्षा कितीतरी स्वस्त पडतात आणि म्हणून आपल्याही उद्योजकांनी आता आपले कास्टिंगचे कारखाने बंद करून पुन्हा चीनकडून ते उत्पादनं घ्यायला सुरुवात केली. आता ही जी ग्लोबल ऑर्डर आहे आत्ताची, ही जी जागतिक व्यवस्था आहे आणि हा जे काही जागतिक व्यापार आहे त्याच्यामध्ये अमुक वस्तू किती रुपयाला मिळते हा कळीचा मुद्दा आहे. ती कुठून मिळते हा कळीचा मुद्दा नाही. म्हणून चायनाचं जे आज आपल्यावर मार्केट मध्ये जे डॉमिनेशन दिसतं की ते बल्क प्रोडक्शन करतात आणि ते करतात. या सगळ्या अर्थव्यवस्थेत गांधीजींनी हट्ट धरला असता का की मी स्वदेशीच वापरेन? माझ्या मते तो धरला नसता, कारण गांधीजी तेवढे प्रवाही होते. तेव्हा गांधीजींच्या बद्दलचे आक्षेप नोंदताना बरीच उदारमतवादी मंडळी इथे गफलत करतात आणि ते असं म्हणतात की गांधीजींचा तो विचार टिकणारा होता का. तर त्यांनी असं विचार करायला पाहिजे की गांधीजींनी 47 ला मांडला, 1920 ला मांडला, तोच विचार 1900 म्हणजे 2020 साली मांडला असता का, असा विचार करण्याचा हा प्रश्न आहे. आणि माझी ठाम खात्री की गांधींनी तो तसा मांडला नसता. गांधींनी वेगळा आर्थिक विचार मांडला असता जो सर्वसमावेशक आहे. आणि गांधी असं म्हणाले असते कदाचित की मी जो आधीचा बोललो तर आधीच्या तारखेचं झालं, आत्ताच माझं मत आहे की हा विकास हा सर्वसमावेशक विकास होईल, प्रत्येकाला आधार देणारा विकास होईल. त्यामुळे गांधींच्या अर्थकारणाबद्दल आता मी ह्यावरती काय बोलावं, कुमारप्पा सारख्यांनी त्याच्यावरती प्रदीर्घ लेखन केलेलं आहे आणि ते सगळ्यांनी तुम्ही वाचले असेल आणि आपले ऐकणारे तरुण सुद्धा ते वाचतील अशी मला आशा आहे. तर त्याच्यावरती काही फार मी बोलावं असा माझा अधिकार नाही. परंतु गांधी जे म्हणत होते त्याप्रमाणे पुढे रणनीती झाली का, त्याप्रमाणे पुढे विकास नीती झाली का, याचं उत्तर मात्र मला नकारात्मक द्यावं वाटतं. त्याचं कारण असं की गांधी जी भाषा बोलत होते ती भाषाच आपण पुढच्या काही काळात विसरलो. अंत्योदयाची जी भाषा गांधी बोलले ती आपण कालांतराने विसरलो आणि याचं साक्षीदार अनेक धरणांचे प्रकल्प आहेत की जिथे 2-2 एकर जमीन सुद्धा गमावून 5-5 वर्ष नव्हे 30-30 वर्ष पुनर्वसनच झालं नाही अशी मंडळी आहेत. आणि त्याला काही अंत्योदयाचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. आपल्याकडे धोरणं कागदावर भरपूर आहेत, म्हणजे आधी पुनर्वसन मग धरण वगैरे अशी धोरणं आपल्याकडे कागदावर आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. आणि या विकास नीतीमध्ये सगळ्यात मोठा जर काय कोणता आजच्या विकास नीतीमध्ये गांधींच्या नजरेतून सगळ्यात मोठा कोणता दोष असेल तर तो हा आहे की त्या विकास नीतीचा केंद्रबिंदू हा जो सामान्य माणूस असायला पाहिजे, जो दरिद्री नारायण असायला पाहिजे, जो शेवटचा पायरीवर उभा राहिलेला माणूस असायला पाहिजे, ते लक्ष आम्ही पूर्णतः हरवून बसलो. आणि आज त्या विकास नीतीच्या केंद्रस्थानी ही कंत्राटदार केंद्रीय विकास नीती, नफा केंद्रीय विकास नीती आणि शोषण केंद्रीय विकास नीती अशा प्रकारची विकास नीती आपण आज राबवतो. विकास करताना शोषण होऊ नये असं गांधींचं म्हणणं होतं. निसर्गाचं शोषण करून केलेला विकास हा काही सस्टेनेबल नाही असं गांधी म्हणत आणि आजही ते आपल्याला पटतंय पण ते आचरणात येत नाही. त्याचं कारण की आपण पॉलिसी बनवणाऱ्या लोकांमध्ये आपण नाही आहोत. पॉलिसी बनवणारे कोणीतरी वेगळेच आहेत आणि तत्वज्ञान सांगणारे कोणीतरी वेगळेच आहेत. हा आजचा खरा संघर्ष आहे. त्या संघर्षात जोपर्यंत तत्वज्ञान सांगणारे पॉलिसीत जाऊन बसणार नाही तोपर्यंत काही होणार नाही, किंवा पॉलिसी मध्ये असणाऱ्यांना हे तत्वज्ञान समजून घ्यावं लागेल. या दोनपैकी एक, तो पर्वत मोहम्मदाला भेटतो का मोहम्मद पर्वताला हे महत्वाचं नाही, पण ह्या दोन गोष्टींचा मेळ बसत नाही. आणि त्यामुळे आजची विकास नीती आपली रेटलेली विकास नीती आहे. आजची विकास नीती आपली लादलेली विकास नीती. लोकांच्या विकासाच्या कल्पना यांचा याच्याशी काही संबंध नसून ठराविक नेत्यांच्या, ठराविक अधिकाऱ्यांच्या आणि ठराविक कंत्राटदारांच्या कल्पना, त्याच्यावरती आज आपला विकास अवलंबून आहे. हे या विकास नीतीचं सगळ्यात मोठं अपयश आहे असं मी स्वतः मानतो. गांधीजी विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते आणि गांधीजींनी सतत विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला. विकेंद्रीकरणाचा आग्रह धरताना फक्त तो संसाधनांच्या विकेंद्रीकरणाचा धरला नाही, तो उत्पादनाच्या पण विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला. म्हणून छोटे छोटे चरखे की एकच कोणीतरी कमावतो आणि
त्याला सगळा फायदा मिळतो. त्यापेक्षा हा कुटीर उद्योग झाला पाहिजे. सक्षमीकरण लोकांचं करायला चरख्याने मदत केली पाहिजे. स्त्रियांना रोजगार झाला पाहिजे, दुर्बलांना रोजगार झाला पाहिजे, सगळ्यांना रोजगार झाला पाहिजे, ही त्याच्या मागची नीती होती. आता ह्या विकेंद्रीकरणाचा पूर्णतः आपण बोजवारा उडवला. असं नाही की 91 पासून हा उडाला, 47 पासून आपलं जे मॉडेल होतं विकासाचं तेच मुळात वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्याच्यामुळे विकेंद्रीकरण हा घटक आपण नीट लक्षात घेतला नाही. त्याचं कारण की आपल्याकडे विकासासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आणि विकास याचाही पुन्हा मेळ बसत नाही कधी. म्हणजे समजा आयटी उद्योग उदाहरणार्थ पुण्यामध्ये आयटीची काही एक गरज नव्हती. आम्ही तेव्हाही म्हणत होतो की पुण्यामध्ये ऑटोमोबाईल हब आहे, तर सगळं रोजगाराचं सगळं केंद्र पुणेच व्हावं का महाराष्ट्रातलं, यावरती विचार करा. आयटी हा उद्योग असा आहे की तो अकोल्याहून चालतो, अमरावतीहून चालतो, जळगावहून चालतो, तुमच्या काहीच प्रॉब्लेम नाही. तो जर लोकेशन स्पेसिफिक नसेल, आता तर लोक वर्क फ्रॉम होम कुठूनही, न्यूयॉर्क मधल्या एखाद्या संस्थेसाठी कोणीतरी चोपडामध्ये बसून सुद्धा काम करत असेल, कोणीतरी यावलमध्ये बसून सुद्धा काम करत असेल, हेही आता शक्य आहे. तर आयटी मध्ये हे शक्य होतं की अकोला, अमरावतीला, परभणीला आयटी उद्योग नेणं, जळगावला आयटी उद्योग नेणं आणि तिथे जास्त लोकांचं सक्षमीकरण होईल असं बघणं. परंतु हे आपल्याकडे झालं नाही. त्याचं कारण की आपल्या नेत्यांचे जे इंटरेस्ट आहेत त्यातले, म्हणजे आपल्या नेत्यांचे जे हितसंबंध गुंतलेले आहेत ते जमिनींमध्ये आहेत आणि त्यांच्या जमिनी जिथे असतात तिथे विकास जातो, असे आपल्याकडची धारणा आहे सगळी. तशाच पद्धतीचा विकास आपण रेटत गेलो. परिणामी पुणे मुंबई शहर अत्यंत फुगली. आता यांची कॅरिंग कॅपॅसिटी संपलेली. आता मला वाटत नाही की मुंबई तर कोसळायच्या बेतात आहे, पण पुण्याची सुद्धा कॅरिंग कॅपॅसिटी कदाचित संपत आलेली आहे. आणि तिकडे मात्र दुसऱ्या भागात काहीही विकास नाही. न विकासाचं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, न विमानतळ आहेत, न वीज पुरवठा शाश्वत आहे, न काही. अशा प्रकारची एक विकास नीती आपली झाली. या विकास नीतीचा एक जो थेट परिणाम आपल्याला दिसतो हा शेतीच्या खच्चीकरणात दिसतो. आणि म्हणून दिवसाला दररोज 3 ते 4 शेतकरी भारतामध्ये आत्महत्या करतात. आणि दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात, जो की खरंच एक चांगलं राज्य होतं किंवा आहे, पण त्या राज्यामध्ये मात्र आपल्याला खूप जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या दिसतात. या शेतकरी आत्महत्यांचं जे कारण आहे मुळात ते शेतीबद्दल केलेला भेदभाव आपल्या विकास नीतीने हे आहे. याची खूप उदाहरणं मला दिवसभर सांगत बसता येईल, परंतु मी तेवढ्या उदाहरणांमध्ये जाणार नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मी काही एकच उदाहरण फक्त सांगेन की शेतीमध्ये जी वीज आपण देतो, तो वीज पुरवठा जो आपण शेतीला करतो तो शाश्वत नाही. दुसरीकडे उद्योगधंद्याला वीज देताना मात्र सरकार करार करून शाश्वत वीज पुरवठा करतं. उद्योगधंद्यांची वीज कधीही बंद होत नाही. शेतीमध्ये विजेची आपल्याला सगळ्यांना, आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत, आपल्याला माहिती आहे की शेतीपायी किती हाल होतं, म्हणजे शेतीत विजेपायी किती लोकांचे हाल होतात आणि पाणी देता येत नाही शेतीला, अनेक वेळा पिकं करपून जातात. आता हा भेदभाव कशासाठी? जर तिकडेही उत्पादनच होतं आणि इकडेही उत्पादनच होतं. उलट मी असं म्हणतो की शेतीत जे उत्पादन ज्या पटीत होतं तितक्या पटीत जगात आर्टिफिशियल कुठलंही उत्पादन होऊ शकत नाही. एक दाणा आपण ज्वारीचा लावतो आणि त्याचे अक्षरशः हजारो दाणे आपल्याला मिळतात, शेकडो दाणे तर मिळतातच एका कणसात. तर तसं शेकडो एक एक काहीतरी करून तुम्ही शेकडोचं उत्पादन केलं असं होत नाही सामान्यतः. हे फक्त निसर्ग करू शकतो. सगळ्यात चांगलं उत्पादन अतिशय सक्षम पद्धतीने आणि चांगलं उत्पादन हे फक्त निसर्ग करू शकतो. मग इकडे शेतीत पण उत्पादन आहे आणि इकडे उद्योगधंद्यामध्ये पण उत्पादन आहे, पण हे शेतीला सापत्न भावाची वागणूक आहे, सावत्र असल्याची वागणूक आहे. शेतीला शाश्वत वीज पुरवठा नाही, उद्योगासाठी मात्र स्पेशल ग्रीड आहेत, त्यांच्या स्वतंत्र वीज वाहिनी आहेत आणि त्यांच्या ही डिस्पॅरिटी कमी झाली पाहिजे. त्याच्याशिवाय विकासाचं विकेंद्रीकरण अशाही पद्धतीने झालं असं आपण म्हणू शकत नाही. पण जो सगळ्यात मोठा इथला उद्योग होता त्या उद्योगाचं खच्चीकरण हे गेले अनेक वर्ष सरकारी धोरण राहिलं. याला कोणतेही पक्ष अपवाद नाही. जो पक्ष येईल त्या पक्षाने शेतकऱ्यांचं खच्चीकरण कसं होईल, बाजार मालाला भावांपासून अगदी शेतीच्या पाण्यापर्यंत, शेतीला मिळणाऱ्या विजेपर्यंत सगळ्या प्रश्नांवरती आपण जी व्यवस्था उभी केली तिच्यात आपण शेतीला न्याय देऊ शकलो नाही. आणि परिणामी असं झालं की उद्योगधंदे जरी वाढले, उद्योगधंदे जरी वाढत असले तरी ते एका विशिष्ट ठिकाणी वाढले आणि म्हणून शहरं फुगत गेली आणि दुसरीकडे गावं ओस पडली असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण की आपण खूपदा भावनिक होऊन आपण म्हणत असतो की शहरं वाढतायत आणि गावं ओस पडतायत. ही वस्तुस्थिती नाही. गावं सुद्धा तितकीच वाढतायत, कारण भारताची लोकसंख्याच एकूण वाढतीये. त्यामुळे शहरही वाढतायत आणि गावही वाढतायत. त्यामुळे गावं ओस पडली हे काही विधान बरोबर नाही. परंतु गावं बकाल झाली हे विधान बरोबर आहे. की शहरं एकीकडे आपल्याला वेगळ्याच प्रकारची, म्हणजे त्याला समृद्धी म्हणायचं का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, म्हणजे पण मॉल्स आणि सगळं जे काही ते चकाचक एक आपल्याला एक विकास शहरात दिसतो आणि गावं मात्र बकाल होत आहेत. म्हणजे माझ्या गावात स्वतःच्या 4 भजनी मंडळ होती गावात माझ्या. आता तिथे 4 बिअर बार आहेत गेल्याबरोबर एंट्रन्सला आणि ते सगळे बिअर बार खचून भरलेले असतात. तेव्हा हा धोरणाचा प्रश्न आहे की सरकारला दारू जागोजागी न्यायचे का, कशासाठी न्यायचे, प्रत्येक खेड्यात 4 बिअर बार
काढायला परवानगी द्यावी का, का द्यावी, आणि उत्पन्न काय लोकांचं, आणि लोक खर्च काय करतात, आणि मग त्याच्यामधून काय काय पुढे अनर्थ घडतो हे आपण सगळे पाहतोय. परंतु ह्या धोरणामध्ये पुन्हा गांधी कुठेच नसल्यामुळे ही धोरणं ही माणूस केंद्रित धोरणच राहिली नाही, आणि ती नफा केंद्रित झाली. ती केवळ केवळ आणि केवळ प्रॉफिटची भाषा बोलू लागली. देशाचा विकास मोजताना लोक फक्त जीडीपी बद्दल बोलायला लागले. जर इकॉनॉमी वाढली असं म्हणत, का वाढली असं जर विचारलं तर शेअर बाजारचं लोक उदाहरण देतात. शेअर बाजार वाढतो, पण भारतातला 0.5% सुद्धा भारतातले नागरिक हे शेअर बाजाराचे पार्टिसिपंट नाहीयेत, हे आपण लक्षात घेत नाही. आणि म्हणून जीडीपी म्हणायचं कशाला, इथपासून जीडीपीची व्याख्या काय करायची, इथपासून ते एकूण कुठलाही मेळ नसणे, जीडीपी मोजण्याच्या पद्धती सुद्धा धड नीट नसणे, आणि तरी जीडीपी वरती विकास अवलंबून राहिला असं म्हणणे. परंतु दुसऱ्या बाजूला माणसांचं जीवनमान उंचावलं का, माणसांच्या आयुष्यात काही आनंद आला का, ह्याचा मात्र आपण कुठे विचार करत नाही. आपण आपली विकास नीती फार आपल्या आवडती गोष्ट म्हणजे आपण तारखा खूप देतो. म्हणजे अगदी डॉक्टर अब्दुल कलाम सुद्धा म्हणायचे की 2020 साली भारत महासत्ता होणार आहे वगैरे. मी अनेकांकडून भारत महासत्ता वगैरे ऐकलेलं आहे. मी लहानाचा मोठा त्यातच झालो, कदाचित तुम्ही पण आता लहानाचे मोठे त्यातच व्हाल सगळे. आणि आपण शेवटी एवढंच, कधीतरी एक कोणीतरी तारीख येणार आहे आणि त्या दिवशी आपण महासत्ता होणार आहे, असं एक आपण स्वप्न पाहू शकू. त्या महासत्तेचं स्वप्न मला वाटतं ऍपलचे स्टीव्ह जॉब्स इथे भारतात आले होते. मी चुकत नसेल तर स्टीव्ह जॉबचाच हा किस्सा आहे. आणि त्यांना असं विचारलं गेलं की 2000 अमुक सालीपर्यंत काय जी काय असेल ती 30 काय 25 काय 15, भारत हा कॉम्प्युटरमध्ये महासत्ता होऊ शकतो, यावर तुमचं म्हणणं काय, असं त्यांना स्टीव्ह जॉबला विचारलं. तेव्हा स्टीव्ह जॉब हसले आणि म्हणाले, हो, भारत कॉम्प्युटरच्या क्षेत्रात अगदी महासत्ता होऊ शकतो, पण त्या दिवशी जेव्हा कॉम्प्युटर चालवायला वीज लागणार नाही, त्या दिवशी भारत महासत्ता होऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे ती वीज नाही, तुमच्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही बेसिक, पण तुम्हाला महासत्ता व्हायचंय. तर हा पुन्हा इथे एक कळीचा मुद्दा असा उपस्थित होतो, जो माझ्या व्याख्यानाचा बरेचदा विषय असतो, की भारताला आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. म्हणजे भारत आपल्याला महासत्ता पाहिजे की आनंदी राष्ट्र पाहिजे, असा तो पर्याय आहे. आपल्या शेजारी अनेक महासत्ता आहेत. रशिया ही महासत्ता आम्ही पाहिली, तुम्ही पण पाहिली. तुमच्या काळात ती आता तेवढी नाही. जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा तर शीतयुद्धाचा काळ होता आणि त्या महासत्ता आम्ही पाहिल्या. अमेरिकेची महासत्ता आज तुम्ही पाहत आहात, परंतु अमेरिकेच्या महासत्तेला प्रश्न नाहीत असं अजिबात नाही. अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्र कशी कंट्रोल करायची हा त्या महासत्तेपुढचा मोठा प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये काय म्हणू त्याला आपण, कुमारी मातांचं प्रमाण फार मोठं आहे, त्याचा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये गर्द आणि हे वाढलेलं व्यसनाधीनता, इतकी व्यसनं वाढली आणि इतके ड्रग्स वाढलेले आहेत अमेरिकेत, की अमेरिकेला ड्रग कंट्रोल कसे करायचं हा अमेरिकेचा पुढचा प्रश्न आहे. याचा अर्थ महासत्ता झाला की प्रश्न संपत नाही, तर नवे प्रश्न सुरू होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या उलट आपल्याच पौरात्य, ज्याला आपण म्हणू की संस्कृतीला अनुसरून असा एक भूतानसारखा देश आपल्या शेजारी आहे, जो स्वतःला आनंदी राष्ट्र म्हणतो. म्हणजे भूतानच्या विमानतळावर गेल्यावर ते असं म्हणतात की आम्ही ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन नाही आम्ही विचारात घेत, आम्ही जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नाही आम्ही विचारात घेत, तर आम्ही ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, सकल राष्ट्रीय आनंद ते मोजतात. सकल राष्ट्रीय उत्पादन ते मोजत नाहीत, सकल राष्ट्रीय आनंद ते मोजतात. आणि म्हणून माणसांच्या आयुष्याचं प्रयोजन सुखी होणं आहे की आनंदी होणं आहे, हा इथे प्रश्न आहे. आणि ते जर आनंदी होणं हे आपलं उत्तर असेल, तर आपली विकास नीती आपल्याला पूर्णतः बदलली पाहिजे. भूतानमध्ये मोठमोठे कारखाने नाहीत, भूतानमध्ये अतिशय अवाढव्य अशा प्रकारची यंत्रणा नाही, मशिनरी नाही. भूतान जीडीपी मध्ये प्रचंड मोठं प्रोडक्शन करतो, चीनच्या पुढे गेला वगैरे, असं भूतानचं काही स्वप्न नाही. पण तिथल्या माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तो आनंद हे जर आपलं प्रयोजन असेल, तर मग आपल्याला पुन्हा गांधींच्याकडे जावं लागतं. आपल्याला त्याशिवाय अन्य कुठला दुसराही पर्याय नाही, असं मला वाटतं. विकेंद्रीकरणाचा जो मुद्दा मी बोलत होतो, तो मुद्दा महत्वाचा अशाहीसाठी आहे की विकेंद्रीकरणातून अनेक प्रश्न निर्माण होतात. माणसांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होते आणि मग देश, एक प्रकारे देशातली धुसफूस वाढते, लोकांची एकमेकांच्या बद्दलची नाराजी वाढते. देश वगैरे जाऊ द्या, राज्यातली सुद्धा लोकांची धुसफूस वाढते. राज्यात एकमेकांचा लोक द्वेष करायला लागतात, राग करायला लागतात. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की वीज परळीला बनते, पण परळीला फक्त नशिबी राख येते त्या विजेची, तिथं त्याचं प्रदूषण सगळं राखेचं परळी सहन करते. परळीमध्ये 8-8 तास वीज गायब असते, कारण तो काय इलेक्ट्रिकल काहीतरी त्याला विशिष्ट शब्द आहे, मी आता तो विसरतो आहे, पॉवर ऑफ असते ते, आणि ते 8-8 तास तिथे वीज नसते. आणि मुंबई पुण्याला मात्र वीज पुरवठा होतो. प्रदूषण मुंबई पुण्याला सहन करावं लागत नाही, वीज चांगली मिळते. त्याचं एकमेव कारण असं सांगितलं जातं की पुण्या मुंबईतल्या लोकांची क्रयशक्ती जास्त आहे, म्हणजे पैसे देण्याची क्षमता जास्त आहे. आता जर पैसे देण्याची क्षमता हा निकष न लावता संसाधनांवर सगळ्यांचा अधिकार हा जर निकष लावला,
तर कोळशावर कदाचित जो भारतात कोळसा तयार होतो त्याच्यावरती श्रीनगरच्या माणसापासून ते कन्याकुमारीच्या माणसापर्यंत आणि इकडे आसामच्या माणसापासून नॉर्थ ईस्टच्या माणसापासून ते गुजरातच्या माणसांपर्यंत तेवढाच प्रत्येकाचा हक्क आहे की ज्याचा तेवढं म्हणजे आता संसाधनं जे असतील त्याला डिवायडेड बाय लोकसंख्या करावं लागेल ना 135 कोटी म्हणजे अमुक एवढे लाख टन कोळसा असेल तर तो डिवायडेड बाय 135 कोटी करून आपल्या वाट्याला प्रत्येकाच्या ती संसाधनं कशी येतात ते पाहावं लागेल. म्हणजे आता ह्याचं पुन्हा अतिरेक होता कामा नाही तर तो एक विनोद जसा सांगितला जातो की एक माणूस ट्रेन मधला पंखा काढून घेत होता तर दुसऱ्याने विचारलं की अरे तू पंखा का काढून घरी नेतोय तर तो म्हणला की यहाँ लिखा है कि ये सबकी संपत्ती है तो मैं अपना जो है लेके जा रहा हूँ मेरा हिस्सा मैं लेके जा रहा हूँ. तसं मी म्हणत नाहीये परंतु संसाधनांवरचा हिस्सा प्रत्येकाचा वाटा हा काही त्याच्या इन्कमवर ठरू शकत नाही. तो या देशाचा नागरिक आहे त्याच्यावरून त्याचा वाटा ठरू शकतो. तर ही जी विषमता आली ही ज्या प्रकारचं हे एक निर्बुद्ध प्रकारचं नियोजन आपण केलं की विकास कुठला तरी करायचा म्हणून कोणाचं तरी शोषण करायचं. लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाहिजेत का तर रस्ता करायचा आहे पण त्या रस्त्यामध्ये शेतकऱ्याला भागीदारी नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे कॉम्पेन्सेशन सुद्धा मिळण्याची आता ह्या नव्या कायद्याने कॉम्पेन्सेशन तर निदान मिळायला लागलं चांगलं परंतु 2013च्या आधी कायदा नव्हता तेव्हा किती भयंकर वाईट होते आणि कॉम्पेन्सेशन सुद्धा नीट मिळत नव्हतं. तर हे जे काही चाललेलं आहे की तुमचं शेत द्या त्याच्यावरती आम्हाला धरण बांधायचं आणि आम्हाला पाणी मिळवायचं. तुमचं शेत द्या त्याच्यावरती आम्हाला कारखाना उभारून आमचं प्रोडक्शन वाढवायचं. तुमचं शेत द्या त्याचं कारण आम्हाला इथून रस्ता करायचा आणि आमची वाहनं त्याच्यातून गेली पाहिजे त्यासाठी रस्ता पाहिजे. या विकासाच्या मॉडेलला बदलता येईल का असा एक जेव्हा आपल्या भूमी अधिग्रहण कायद्याची चर्चा चालू होती तेव्हा आमच्यापैकी बरेच जण असं म्हणाले की याला प्रॉफिटशी जोडलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना सभासद करून घेतलं पाहिजे आणि टोलचा जो येतो रोडचा टोल त्याच्यात त्यांचा हिस्सा राहायला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं की तुम्ही पैसे पाहिजे तर कमी द्या परंतु टोलचा जो हिस्सा येईल तो शेतकऱ्याला दिला पाहिजे. त्या प्रकल्पापासून जो जो फायदा होईल तो आपण शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि त्याला विकासात भागीदारी दिली पाहिजे. पण हा भागीदारी देणारा विकास नसून हा फक्त नफेखोरी करणारा विकास असल्यामुळे या गोष्टी शक्य होत नाही आणि विकेंद्रीकरणातून मग असंतोष वाढतो. मग माणसं म्हणतात की आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे. आपण ही मागणी ऐकतो अनेक दिवसाची त्याच्यात विदर्भवाद्यांची काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्याचं कारण की व्यवस्थाच विकेंद्रित झाली नाही. म्हणजे मी अनेक वेळा मंत्रालयात जातो लोकांची कामं घेऊन आणि मी मुद्दाम रांगेतून जातो. त्याचं कारण असं की व्हीआयपी कल्चर हे आपण स्वतःच त्याला पुढावा द्यायला नाही पाहिजे आणि म्हणून पोलिसनी जरी ओळखलं आणि अत्यंत दयाळूपणे मला जरी म्हणाले पोलीस की नाही नाही तुम्ही ऐकडून तरी म्हणत नाही मी सामान्य नागरिक आहे माझ्याकडे शासनाचं कोणतंही पद नाही म्हणून मी रांगेतूनच गेलो पाहिजे. त्या रांगेत माझा फायदा असा होतो मी अनेकांशी बोलतो. तर तुम्ही कुठून आला तर मी चंद्रपूरहून आलो. काम काय होतं तर मुलाची बदलीची ऑर्डर. म्हणलं मुलगा काय कलेक्टर डेप्युटी कलेक्टर वगैरे आहे का नाही म्हणाले मुलगा शिक्षकच आहे किंवा तलाठीच आहे. आता तुम्ही विचार करा की तलाठी शिक्षक हे जी दैनंदिन माणसं रोजची गावातली माणसं आहेत त्यांची जर बदली मुंबईवरून होत असेल तर आपण विकेंद्रीकरण काय कमावलं काय विकेंद्रित आपण प्रशासन केलं काय विकेंद्रीकरण आपण केलं प्रशासनाचं हा मुद्दा आहे. म्हणजे तिथे खरं या स्तरावरची बदली जिल्हाधिकाऱ्याच्या पातळीवर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी माणसं मंत्रालयात येतात आणि म्हणजे आता गंमत म्हणून मी सांगतो मी आपल्या संदीप वासलेकरांच्या पुस्तकात असं वाचलं होतं की दररोज बराक ओबामा तेव्हा ते राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे तर ते दररोज संध्याकाळी बरोबर 5 वाजता ऑफिस मधून सुटतात आणि 5:05 ते फुटबॉलच्या ग्राउंडवर असतात असं मी वाचलं होतं. मला काही ते खरं नाही वाटलं कारण आपल्याकडे एका नगरसेवकाकडे सुद्धा रात्री 10 पर्यंत 150 लोक चहा घ्यायला बसलेले असतात. मला ते काही खरं नाही वाटलं की एवढं काम लवकर होत असेल वगैरे. तर मी जेव्हा अण्णांबरोबर अमेरिकेला गेलो होतो तर तिथल्या अधिकाऱ्यांनी मी विचारलं की ही गोष्ट खरी आहे का हे असं लिहिलंय हे खरं आहे का. म्हणजे हो अगदी खरं आहे आणि ते 5:05 मोकळे होतात. त्यांच्यात जास्तीत जास्त 10 ते 12 अपॉइंटमेंट असतात आणि ते होऊन जातात. मी म्हणालो आमच्याकडे नगरसेवकाकडे लोक 9:30-10 पर्यंत अत्यंत दयार्द्र चेहरा घेऊन याचना करत एवढं काम कराच काय झालं तरी असं म्हणजे हे अमेरिकेत हे असं कसं होतं म्हणजे मला वाटलं की काहीतरी चुकतंय का काय अमेरिकेचंच काही चुकतंय का काय. तर ते म्हणाले की त्याचं कारण असं आहे की व्हाईट हाऊसमध्ये फक्त पॉलिसी ठरतं म्हणजे फक्त धोरण ठरतं आणि त्या धोरणानुसार बाकीचे लोक वागतात. म्हणजे अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये तोच माणूस जाऊन भेटेल ज्याला कदाचित बायडेनला हे सांगायचंय की नाही तुमचं शिक्षणाचं धोरण चुकतंय ते तुम्ही बदललं पाहिजे. मग वॉशिंग्टन मधल्या एका शिक्षिकेची बदली करा हे सांगण्यासाठी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जायला लागत नाही. तिथे फक्त धोरणं ठरतात आणि ती आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे मंत्रालयातच धोरणं ठरतात. तिथंच त्या धोरणांचे आराखडे तयार होतात. तिथूनच त्या धोरणांचं मॉनिटरिंग होतं. तिथूनच त्या धोरणांची अंमलबजावणी होते. तिथंच त्या धोरणांमध्ये भ्रष्टाचार होतो आणि तो भ्रष्टाचार शोधायची समिती पण त्याच मंत्रालयात बसते. तर हे जेव्हा इतकं इंटिग्रेटेड होतं आणि इतकं केंद्रित होतं त्यावेळेला एक माजी मुख्यमंत्री तुम्हाला आठवत असेल म्हणाले की हाताला लकवा झाला का एका माजी मुख्यमंत्र्यांना एकाने सुनावलं होतं किंवा हाताला लकवा झाला का तुम्हाला तर लकवा का होतो हा
तर तो ह्या प्रचंड ओझ्यामुळे होतो की सगळ्या महाराष्ट्र मंत्रालयात कामाला येणं. एक्झॅक्टली गांधींचं म्हणणं हे आहे की लोकांना स्वयंपूर्ण जर करायचं असेल तर हे विकेंद्रीकरण करा, लोकांच्या हातात सत्ता द्या. ग्रामस्वराजची भाषा गांधीजी म्हणतात. ग्रामस्वराज हे विकासाचं स्वप्न पण आहेच, तर आहेच म्हणजे, पण त्याबरोबर ग्रामस्वराज हे सत्तेचं एक मॉडेल आहे. आणि ते सत्तेचं मॉडेल जे गांधीजी सांगत होते ते आता आपण काही वर्षांपूर्वी राजीव गांधींच्या काळात आपण ते आणलं आणि आपण नगरराज विधेयक आणून आपण नगरराजची अंमलबजावणी केली, स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण महत्व दिलं वगैरे वगैरे वगैरे. परंतु ते होत असताना त्या खरोखर सक्षम झाल्या का? तिथल्या अन टू द लास्ट जो काही शेवटचा माणूस आहे तो सक्षम झाला का? शेवटचा म्हणजे म्हणताना मी दलित आदिवासी म्हणतो ते तर सोडूनच द्या, पण अगदी जे स्वतःला सक्षम समजतात अशांच्या घरातल्या बायकांचं तरी काही एक प्रकारे त्यांना न्याय मिळाला का याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मी मागे एका गावात मला मुद्दाम कौतुकाने बोलवलं होतं की पश्चिम महाराष्ट्रातलं एक गाव होतं आणि त्यांनी अतिशय कौतुकाने बोलवलं की म्हणाले की आमच्याकडे सगळ्या बायकाच आहेत, सगळ्या 15 ग्रामपंचायत सदस्य बायकाच आहेत सगळ्या. तर म्हणलं हे विशेष आहे, म्हणजे त्यांनी सगळ्यांनी मिळून बायकांना निवडून दिलं होतं वगैरे. म्हणलं चांगलं, फारच चांगलं. मला खूप भरून आलं की भारतात असंही होऊ शकतं की बायकांना सगळे एवढे बिनविरोध निवडून देतात. म्हणून मी त्या गावी मुद्दाम गेलो. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र 15 पुरुष बसलेले होते खुर्च्यांवर आणि ते ओळख करून देताना हे सरपंच, हे उपसरपंच वगैरे. तर म्हणालो का पण इकडे सगळ्या महिला होत्या. हो त्यांचेच हे पती आहेत म्हणाले, कोणी भाऊ आहे कोणी पती आहे असं. तर हे सक्षमीकरण होताना आपण गांधींच्या ग्राम स्वराज म्हणताना गावातली ती बाई खंबीर झाली का? तिला खंबीर झाली का म्हणल्यापेक्षा तिला आपण खंबीर होऊ दिलं का? तुरळक काही ठिकाणी अत्यंत सक्षमपणे बायका कारभार करताना दिसतात, परंतु इतर ठिकाणी मात्र त्या ग्रामपंचायतमध्ये येण्याला सुद्धा त्यांना बंदी आहे. हे चित्र अनेक ठिकाणी. त्यांना फक्त आता राखीव जागा झाल्या स्त्रियांना 33% म्हणून निवडून द्या, कोणीतरी माणूस उभा राहण्याची बाई उभी राहते, पण प्रत्यक्षात त्यात फरक पडत नाही. तर सत्तेचं विकेंद्रीकरण करताना गांधीजींच्या स्वप्नातला जर भारत आणि गांधींच्या स्वप्नातलं जर ग्रामस्वराज असेल तर मला वाटतं की शेवटाकडून सुरुवात करावी लागेल. म्हणजे विशेष करून दलित, आदिवासी, स्त्रिया यांच्याकडून आपल्याला ती सुरुवात करावी लागेल. ती सुरुवात करण्याचं आपली जी मेंटॅलिटी, आपली जी सायकोलॉजी आहे, एकूण आपला जो काही आहे तो त्याला तयार नाही असं मला वाटतं. तो कॉन्शियस आपला तयार नाही असं मला वाटतं. आणि तेच कारण आहे की महाराष्ट्र सारखं देशातलं सगळ्यात पुरोगामी राज्य, जिथे फुले शाहू आंबेडकरांची एक परंपरा, नंतर रानडे गोखले गांधी विनोबा ही पण एक परंपरा, अनेक परंपरा महाराष्ट्रात, त्या परंपरा, आणि त्याला आपण पुरोगामी वगैरे म्हणतो महाराष्ट्राला, कथित रूप से पुरोगामी असं मी आजकाल म्हणतो. त्याचं कारण की ह्या पुरोगामी राज्यात स्वातंत्र्यानंतर एकदाही एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकलेली नाही. हे मला असं वाटतं की एक विकेंद्रीकरण कसं सत्तेचं नाही, म्हणजे त्याच्यात पुन्हा जेंडर बायस कसं आहे, त्याचं हे एक मोठं लक्षण आहे असं मी मानतो. आणि ते जर काय आपल्याला दूर करायचं असेल तर गांधींच्या स्वप्नातलं ग्रामस्वराज हे शेवटच्या माणसाला सत्ता देणारं ग्रामस्वराज आहे. सत्तेचा विचार करताना गांधी सत्तेला कधीही अधिकार या अर्थाने बघत नाहीत, तर गांधी सत्तेला कर्तव्य या अर्थाने बघतात. गांधींच्या काळातले गांधीवादी आणि त्या काळातली काँग्रेस सुद्धा जर तुम्ही पाहिली, मी त्या काळातले हा मुद्दा उल्लेख करतोय, तो तुम्हाला माहितीये मी का करतोय. तर त्या काळातली काँग्रेस जर तुम्ही पाहिली तर तिथे सत्तेला काही स्थानच नाही. उलट इतकी अशा पद्धतीची माणसं जी वेगळी, मला एक उदाहरण इथं सांगितलं पाहिजे. गांधीजींनी असं ठरवलं की जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रज सरकार काय करतं मुद्दाम, तर भेदभाव करायचं म्हणून, जातीय भेद कायम ठेवायचं सगळ्यांमध्ये म्हणून इंग्रज सरकार त्या त्या माणसाला, त्या त्या जातीच्या माणसाला ते काम देतं. म्हणजे ते दलित माणसाला सांगते की तू शौचालय साफ करायचं, मग कोणी दुसरा असेल थोडा म्हणजे ज्याला कथित रूप से उच्चवर्णीय, तर त्याला म्हणायचं बा तू अमुक काम कर वगैरे, असे ते वर्णानुसार ते द्यायचे. गांधीजींनी असं ठरवलं की जेलमध्ये गेल्यानंतर आपण ही ऑर्डर रिव्हर्स करायची. म्हणजे जो कथित रूप से सगळ्यात वरचा समजला जातो त्या ब्राह्मणांनी दलिताचं काम करायचं. आणि मग इंग्रज सरकार काही सांगू, त्यांनी सांगायचं की नाही, आम्ही कामाची आमची वाटणी ही अशी केली आणि त्याप्रमाणे आपण जेलमध्ये काम करायचं. याच्यावरती एक पत्र आहे, म्हणजे फार मला अक्षरशः मी सदगदित होतो कधी कधी ही माणसं सुद्धा पाहून, म्हणजे ज्या प्रकारची माणसं होती ते पाहून पण मी सदगदित होतो. ते पत्र सरदार पटेलांनी लिहिलेलं आहे. माझ्या मागे पुस्तकांच्या रॅकमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही कदाचित, बरंच लांब आहे. सरदार पटेल करस्पॉन्डन्स नावाचं 2 व्हॉल्यूमचं पुस्तक आहे. तुम्ही सगळ्यांनी ते जरूर वाचा. सरदार पटेलांनी पत्र लिहिलं गांधीजींना आणि अशी तक्रार केली की बापू, आप महादेव भाई देसाई को मेरे साथ कभी जेल मत भेजिए, क्योंकि ये बामन मेरे साथ जेल में आता है तो पैखाना काम साफ करने का काम ये करता है और मुझे कभी पैखाना साफ करने का काम ही नहीं मिलता. म्हणजे जे सगळ्यात शेवटचं काम आहे ते काम करण्यासाठी उत्सुक असलेला नेता, हे केवढं मोठं, म्हणजे आजच्या काळात हे लोकांना विश्वसनीय पण वाटणार नाही कदाचित, कारण आजचे वल्लभभाई स्वतःला समजणारे वेगळेच आहेत, आजचे नेहरू समजणारे वेगळेच आहेत, आजचे गांधी समजणारे पण स्वतःला वेगळेच आहेत. पण ही वस्तुस्थिती की शेवटचं काम मी करीन तरच ती घुसळण होईल, हे सांगणारे पटेल, आणि त्या संदर्भात आपण गांधींचा संस्कार
हा पाहायला पाहिजे की गांधीचा संस्कार हा घुसळण करणारा आहे. गांधीचा संस्कार हा जन्मजात प्रिव्हिलेजेस, मी जन्माने अमुक आहे म्हणून तो प्रिव्हिलेज मला देणारा नाही. तर गांधीचा संस्कार हा सामाजिक घुसळण करून आम्ही सगळे समतेच्या पातळीवर एक आहोत असं म्हणून जाणार आहे. आणि तरी पण समतेचा खूप सारखा उद्घोष करणारे गांधी नाहीत. नाही तर आपल्याकडे समतेचा उद्घोष करणारे अनेक मंडळी ती व्यवहारात काय करतात हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. समतेचा उद्घोष करून वर्तन मात्र वेगळं हे आपण व्यवहारात पाहतो. परंतु गांधींचा जो समतेचा आशय तो वेगळा आशय आहे. आणि समता न म्हणता गांधी समता, म्हणजे आजकाल मला खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे खास करून गांधींवर टीका जी होते ना, त्यांनी मी खूप विचलित पण होतो आजकाल. परवा एक कोणीतरी मीम टाकलं होतं त्याच्यामध्ये की दलितांचं जीवनमान कसं सुधारायचं असा एक प्रश्न. आणि त्याच्यावर मग शाहू महाराज म्हणतात की त्यांना राखीव जागा द्या, आणि बाबासाहेब म्हणतात की अमुक अमुक द्या, पण गांधी म्हणतात की त्यांना हरिजन म्हणा. म्हणजे टीकेचा रोष असा होता की गांधीजींनी काय केलं तर फक्त दलितांना हरिजन म्हणणं एवढं केलं. ही वस्तुस्थिती नाहीये. गांधी त्याच्या फार पुढे गेले होते. आणि गांधींनी जर मनोभूमिका तयार केली नसती सवर्णांची, तर पुढे पण घटनेत समता येणं अशक्य गोष्ट होती. कारण सवर्ण मन जे आहे हिंदूचं, ते इतकं रिजिड आहे, ते इतकं घट्ट आहे की ते सहजासहजी बदलायला तयार होत नाही. त्याला राजाराम मोहन रायांसारखे अनेक जण आले, दाभोळकरांपर्यंत परंपरा चालू आहे, पण तरी हे मन काही बदललं नाही. तर हे मन बदलण्यासाठी गांधींची जी भूमिका होती, म्हणून कोणत्याही चळवळींनी गांधींना खरं एक प्रकारे अशी अवहेलना करायचं गांधींची कारण नाही. त्याचं कारण गांधी आणि आंबेडकर हे स्वतंत्रपणे प्रयत्न करत असतील, एकत्र प्रयत्न करत नसतील, परंतु दोघांच्याही प्रयत्नांना आपण काही त्यामध्ये आपण काही दोष होता असं कोणी म्हणू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की गांधी समजून घेताना, ग्रामस्वराज समजून घेताना ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. गांधींची जी अहिंसा होती, ती गांधींच्या एकूण विकास दृष्टीमध्ये पण पडलेली होती, हे आपल्याला नीट लक्षात येईल जर आपण अजून थोडं डेप्थ मध्ये पाहू की कुठल्याही प्रकारची हिंसा न होता विकास होऊ शकतो असं गांधींचं म्हणणं आहे. आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे चरखा चालवताना कोणाला हार्म होत नाही, किंवा शारीरिक कष्ट करताना कोणाला काही त्यापासून इजा होत नाही. गांधींचं जे मॉडेल आहे त्या गांधींमध्ये सत्य आणि अहिंसा ही बेसिक्स आहेत, इन्ग्रेडियंट्स त्यांचे. म्हणजे जसं काही स्वयंपाक करायचा असेल तर आपल्याला मीठ आणि तिखट टाकावं लागतं, तसं सत्य आणि अहिंसा हे बेसिक इन्ग्रेडियंट आहेत. ते कुठेही अप्लाय करावेच लागतात, अन्यथा कोणत्याच पदार्थाला चव राहणार नाही. सत्य आणि अहिंसा या दोन गोष्टी नसतील तर विकासाला कोणत्या चव राहील ना कुठल्या गोष्टी राहील. कारण चीनचा विकास आपल्या डोळ्यासमोर, अनेक लोक चीनचा विकास कौतुकाने करतात, पण त्या चीनचा विकासात हिंसा किती हे पाहिलं जात नाही. तो अत्यंत हिंसक विकास आहे की सांगितलं जातं लोकांना की आता ही तुमच्या दारावर नोटीस लावली, 24 तासाच्या आत हे घर रिकामं करा, आणि तुम्ही जर रिकामं केलं नाही तर तुमच्यासह आम्ही ते बुलडोझरने उद्ध्वस्त करू. म्हणजे संपूर्णतः हिंसक पद्धतीचा विकासाचा एक पॅटर्न, डेमोक्रॅटिक नसलेला, लोकशाही त्यात कुठेही नसलेला. आपल्याकडे मात्र सेक्शन 4 नोटीस द्यावी लागेल, नंतर अनेक गोष्टी करायला लागतील. त्याप्रमाणे अनेकांना, आपल्या सुशिक्षित आपल्या तरुण मित्रांना खूपदा त्या चीनच्या विकासाचं फार आकर्षण असतं की चीनमध्ये कसा पुढे गेला. तर तिथला विकास तुम्हाला परवडतो का हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे शहरात राहून फ्लॅटमध्ये हे बोलणं सोपं आहे की जमीन तर दिलीच पाहिजे विकासाला, तुमचा फ्लॅट अक्वायर करायची वेळ आली तर तुमची काय रिएक्शन असेल हा मुद्दा आहे. उद्या जर सरकारने ठरवलं की तुमचा फ्लॅट घ्यायचा आणि तिथे आम्हाला ते पाडून सगळं बिल्डिंग करायची आमची शासनाची, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल हा मुद्दा महत्वाचा आहे. पण ती संवेदना हरवल्यामुळं आपल्याला इतरांच्या संसाधनांचं शोषण, म्हणजे इतरांच्या खाजगी संसाधनांचं शोषण हे आपल्याला विकासासाठी गरजेचं वाटतं, पण आपल्या संसाधनांवर मात्र कोणी हक्क सांगू नये असा एक आपला स्वार्थी एक प्रकारचा मध्यम वर्ग आपला तयार झालेला आहे, ज्याला की त्याबद्दल फार संवेदना नाही, त्याला त्या जमीन जाण्याचं काय दुःख असतं ते माहित नाही. अतिशय विदारक. त्यामुळं मी खरं मेधाताईंचं पेटंट आहे ह्या मुद्द्याचं, त्यामुळे मी काही त्या मुद्द्याला फार बोलणं योग्य नाही. ताई स्वतः जास्त चांगलं, जास्त विस्तृतपणे बोलतील. परंतु पुनर्वसनाची जरी आपण उदाहरणं घेतली तरी पुनर्वसन 30-35 वर्ष न होणं, जमिनींचे पैसे न मिळणं, मोबदला मिळणं, लोक देशोधडीला लागणं, चांगली नांदती घरं जिथे छान दूध दुत होतं, छान गोकुळासारखं घर नांदायचं, ते घर धरणामध्ये बुडालं आणि ते मंडळी शहरातून अत्यंत दरिद्री जीवन जगतायत. कोणी काहीतरी रेल्वेमध्ये चणे विकतो वगैरे, अशी पण उदाहरणं आमच्या पाहण्यात आहेत. तेव्हा ह्या विकासाचा एकूण अर्थ काय, हा विकास कोणाचा आणि विकास कोणाच्या जीवावर, हा खरा प्रश्न आहे. की हा जो विकास होणार तो कोणाच्या जीवावर होणार, त्याच्यासाठी त्याग कोण करणार आणि त्याचा उपभोग कोण घेणार, हा खरा प्रश्न आहे. तिथे जरी आपण एक रॅशनल बुद्धी आपली चालवली, न्यायी बुद्धी चालवली, आणि आपण असं म्हणालो की जो विकासासाठी त्याग करेल त्याचा त्या विकासाच्या लाभात त्याचा काहीतरी हिस्सा असेल, तरी एक वेळ ते समजण्यासारखं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन
आता सध्या तर देशात जे चालू आहे ते फक्त एवढं चालू आहे की नफ्याचं खाजगीकरण केलं जातंय आणि तोट्याचं सरकारीकरण केलं जातंय. सध्याचं विकासाचं मॉडेल मोदी सरकारचं हे आहे की ते नफ्याचं प्रायव्हेटायझेशन करतात. प्रायव्हेटायझेशन ऑफ प्रॉफिट्स हे चालू आहे इकडे. जिथे जिथे नफा आहे ते लोकांना विकणं चालू आहे. जे जे तोट्यात आहे त्याचं सरकारीकरण चालू आहे आणि ते सरकारकडे घेऊन सरकारने त्याच्यातून पैसे भरणं अशा प्रकारचा उद्योग आता चालू आहे. आणि हा उद्योग इतका पुढे गेलेला आहे की आता काही विकायचं शिल्लक आहे की नाही असा मला कधी कधी प्रश्न पडतो की शेवटी संसद बिंसद पण विकायला काढतील की काय, इथपर्यंत मला शंका येते या मंडळींच्या बाबतीत. तर हे जे मॉडेल आहे की विक्री करायची जे मॉडेल आहे विक्रीचं सगळ्या, तर याच्यामध्ये आधी इन्व्हेस्टमेंट कोण, आता उदाहरण गंमत सांगतो, धरण होताना कोणतेही दाखवलं जातं की शेतीला पाणी पाहिजे. पण महाराष्ट्रातली धरणं घ्या, बहुतेक धरणं, आणि ह्या सिंचन घोटाळ्यात हे सगळे विषय आलेले आहेत, मी काही पुन्हा ते रिपीट करत नाही, की धरणांच्या मध्ये प्रायव्हेट लोकांनी पाणी किती घेतलं. इंडिया बुल्स सारखी कंपनी किती पाणी घेते आपल्या सिन्नरच्या धरणातून, किंवा इतर लवासा सारख्या कंपन्या किती पाणी घेतात जे की शेतीसाठी झालेलं धरण आहे. तर हे जे काही पाहिलं तर शेती कोणाची गेली आणि पाणी कोणाला मिळालं हा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा फक्त शेती पाणीशी संबंधित नाही, प्रत्येक संसाधनांशी संबंधित असा मुद्दा आहे. आणि जर कोणाला वाटत असेल की आपण रगडून नेऊ आणि हा दामटून विकास करू तर तो विद्रोह एक दिवस होणार. त्याच्यासाठी लोक रस्त्यावर येणार, जागोजागी आंदोलन होतात, देशभर आंदोलन होतात. आणि मी बरेचदा सांगितलं पण आता पुन्हा सांगतो की साध्या साध्या 3 निकष जरी आपण विकासाला लावले तरी कदाचित तो गांधींच्या स्वप्नातला विकास आपण साधू शकू. एकदम 3 जे की परदेशामध्ये पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अग्रक्रमाने हे 3 प्रश्न विचारले जातात विकासाला, आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतरच हा जो कोणी विकास नावाचा आडदांड मुलगा आहे हा पुढे जाऊ शकतो. त्याच्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. त्याला ते बॅरियर्स आहेत आणि त्याला ते प्रश्न विचारतात. त्याला ते पहिला प्रश्न विचारतात की ज्या भागाचा तथाकथित विकास होणार आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे. म्हणजे रत्नागिरी सारख्या जिल्ह्यावर आपण 21 औष्णिक प्रकल्प लादतो एकाच वेळेला, तर त्याची तिथली प्रदूषणाची क्षमता किती राहिली आहे शिल्लक प्रदूषण सहन करायची, हा पहिला प्रश्न असतो. ती जर कॅरिंग कॅपॅसिटी नसेल तर तुम्हाला ती जागा बदलावी लागते. दुसरं त्यांच्याकडे अनालिसिस ऑफ अल्टरनेटिव्ह असं एक म्हणतात की जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांची नीट मांडणी करावी लागते. आता जैतापूरचा जर तुम्ही प्रकल्प पाहिला, इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट त्याचा पाहिला, तर त्यात तुम्हाला कुठेही पर्यायी वीज म्हणून, ऊर्जा म्हणून, पर्यायी ऊर्जा म्हणून सौर ऊर्जा दिसत नाही आणि पवन ऊर्जाही दिसत नाही आणि कोणतीच ऊर्जा दिसत, जलविद्युत सुद्धा दिसत नाही. तर हे जे काही आहे की असं सांगायचं की आता औष्णिक विजेला काही पर्याय नाही. आणि म्हणून अर्थात मी इथे एक खुलासा करू इच्छितो की औष्णिक वीज प्रकल्पातून कुठे ते आंबेच नीट येणार नाहीत आणि झाडच पिकणार नाहीत वगैरे सगळं खोटं आहे, ते काही खरं नाही. पण औष्णिक प्रकल्पाला एक एक वीज प्रकल्प जो असतो त्याच्यामध्ये रिस्क जी असते ती मोठी असतेच. अणुभट्टी फुटण्याचा धोका हा असतो, चेर्नोबिल होऊ शकतं. तर हे पाहताना मग पर्याय काय आहे, तर सौर ऊर्जेचा पर्याय आहे का, तर मग पवन ऊर्जेचा पर्याय आहे का, याची कुठेही मांडणी आपल्याकडे होत नाही, जी सगळ्या आधुनिक देशांमध्ये करावीच लागते. नुसती नुसती जागेचा पर्याय नाही, तंत्रज्ञानाचा पर्याय, प्रदूषण नियंत्रणाचा पण पर्याय त्यांना द्यावा लागतो की ह्या 3 पर्यायांपैकी आम्ही हे निवडतो म्हणून चांगला पर्याय. अशी कुठली छाननी आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे विकास हा सहीने एका पास होऊन जातो. आपल्याकडे आता तर काय ऑनलाईन शिक्षणामुळे आपण सगळेच, म्हणजे मी पण मागच्या वर्षी LLB पास होऊन गेलो. त्याचं कारण का ऑनलाईन होतं सगळं, तर पर्यायी म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या, तर एका वाक्यात उत्तर आपल्याला माहिती सोपी असतं. तर मी पण चांगला बऱ्याचपैकी मार्क घेऊन पास होऊन दाखवलं मागच्या वर्षी. तर हे जे काही आहे आपल्याकडे की पास करून टाकणे हे जे आहे ते होतं. तिसरा प्रश्न विचारतात तो कॉस्ट बेनिफिट अनालिसिसचा असतो. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणताना फक्त तुम्ही एका बाजूची लागत धरायची नाही. म्हणजे झाडं तुम्ही म्हणता की 200 झाडं तोडतो असं आपण लिहितो आपल्याकडच्या प्रकल्पांमध्ये, तर ती तोडली तर त्यांची पर्यावरणीय किंमत काय होती ते तिथे लिहावं लागतं. म्हणजे एक फुल साईज वडाचं झाड साधारण किती ऑक्सिजन देतं, आणि हा ऑक्सिजनचा जर अगदी दवाखान्यातला आता आपल्याला सगळ्यांना जो कोरोनाच्या काळात पाहिजे असलेला ऑक्सिजन होता, मोस्ट वॉन्टेड ऑक्सिजन होता, त्या ऑक्सिजनची किंमत धरली तरी साधारण ते झाड 35 लाखाचं ऑक्सिजन देतं, असं एक गणित आहे. तर हे जे गणित आहे ह्या पर्यावरणीय किमती आपल्याकडे लावल्या जात नाहीत, पाहिल्या जात नाहीत. काहीतरी थातूर मातूर, मग आम्ही एक झाड तोडलं तर 3 लावू वगैरे, पण तोडलं ते झाड केवढं मोठं होतं, लावली ती रोपं केवढी आहेत, याचा कोणताही विचार आपल्याकडे केला जात नाही. आणि म्हणून ते कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आपल्याकडे केलं जात नाही. आणि म्हणून आपल्याकडे हे अशा प्रकारचे प्रकल्प येतात ज्याच्यातून कोणाचा तरी वेगळ्याचाच फायदा असतो आणि तोटा मात्र सगळ्या जनतेचा असतो. अशी ही एकूण रचना आहे. आता या रचनेच्या पुढे जाऊन जर पाश्चात्य देशांचं उदाहरण आपण फॉलो करणार असोच, म्हणजे आता एक तर पूर्णच केलं पाहिजे. जागतिकीकरणानंतर जर आता सगळं जगाचं आपल्याला फॉलो करायचं असेल तर अर्धवट नाही करता येणार. म्हणजे अमेरिकेचं फक्त आम्ही स्वातंत्र्य घेतलं आणि अमेरिकेच्या जबाबदाऱ्याच्या जे त्यांच्या नागरिकांची जी जबाबदारीची भावना आहे ती मात्र आम्ही घेत नाही, असं नाही होऊ शकत.
आणि म्हणून ते ते जर तयार करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या सगळ्याच गोष्टी घ्याव्या लागतील. म्हणजे त्यांची जबाबदारीची तत्व पण घ्यावी लागतील आणि त्यांचा पर्यावरणीय ऱ्हासाबद्दलचा विचार पण घ्यावा लागेल आणि त्यांनी आज त्यांच्याकडे होत असलेल्या उपाययोजना पर्यावरणीय ह्या पण आपल्याला घ्याव्या लागतील. अगदी तुम्ही युरोपमधल्या कुठल्याही देशात जरी गेला तरी अतिशय स्वच्छ आणि नितळ नद्या हे तिथलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये मासे असतात, सगळ्या प्रकारचे जीवजंतू असतात, कारण नदीचं प्रदूषणच होत नाही. प्रदूषण मान्यच नाही केलं तर. आपल्याकडे ते होतं का? म्हणजे मुठा नदी गटारासारखी वाहते आमच्या पुण्याच्या मधून, आम्ही तरी त्याचा फक्त आम्हाला अस्मिता आहे. मुठा नदीचा आम्हाला अभिमान वाटतो, पण ती गटार झाली तुमची, कशाची अस्मिता, कोणते अभिमान? हे मी मध्ये असं लिहिलं गमतीने की अस्मिता काकू फार नको तेव्हा यांच्या काय आणि भावना काकू या दोन अशा काकू आहेत की त्या नको तेव्हा उच्छाद मांडतात. कोणाच्या कधी भावना दुखतील आणि कोणाची कधी अस्मिता दुखेल आपल्या देशात पत्ताच लागत नाही. त्यामुळे बोलताना खूप सांभाळून बोलावं लागतं, कारण काय कधी भावना काकू दुखावल्या, कधी अस्मिता काकू दुखावल्या तर आपल्यावरती येतं सगळं. मग फेसबुकवर आपली धुलाई होते, आपल्याला सगळ्यांना माहिती. भलं सत्य जरी असलं, ट्रूथ जरी असलं, तरी अस्मिता दुखावते का भावना दुखावते ते बघून ते बोलावं लागतं. आजचा काळ इतका भयंकर आला. आणि मी आता फेसबुक बद्दल काय सांगावं, मगाशी गिरीशने सांगितलं की तुम्ही सगळे फेसबुकवरून मला ओळखता आणि तुम्ही माझी वॉल पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल की किती अवघड आहे बोलणं सुद्धा, की म्हणजे काही बोललं तरी कोणाला तरी राग येतोच. म्हणजे आज पाऊस चांगला झाला असं म्हटलं तर म्हणतात की का काँग्रेसच्या काळात पाऊस होत नव्हता का, आत्ताच होतं का वगैरे, असं हे तुम्हाला माहिती आहे आता सगळं. हे सगळं बॅलन्स करून आपल्याला म्हणजे आयुष्य आपलं अवघड झालं एकूण ह्या समाज माध्यम आल्यापासून. आधीचं बरं होतं की आपण युनिलॅटरली बोलत होतो, आपला मोनोलॉग चालत होता, पण आता तसं राहिलेलं नाही. तर गमतीचा भाग सोडा, पण मुद्दा असा आहे की विकासाला काही तुम्हाला यार्डस्टिक लावावं लागतील, विकासाला काही तुम्हाला एक परिमाण द्यावं लागेल, विकासाला तुम्हाला काही प्रश्न विचारावे लागतील आणि सगळ्यांच्या हिताचा असलेला विकास पुढे न्यावा लागेल, तरच तो गांधींच्या दृष्टीतला विकास होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा जे म्हणालो की दोनच अटी लावायच्या, की पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आहे का आणि सामाजिक दृष्ट्या सर्वसमावेशक आहे का. इंग्रजीमध्ये जर सांगायचं तर एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल अँड सोशिओ इकॉनॉमिकली इन्क्लुसिव्ह. त्याचं प्रत्येकाला हिस्सेदारी मिळते का, प्रत्येकाला त्याचा वाटा मिळतो का आणि सगळे सुखाने समाधानाने जगतात का, हा मुद्दा आहे. तर त्यामध्ये नफेखोरी टाळणे आणि नफ्याचं सार्वजनिकरण करणे, काही प्रमाणात नफेखोरीला वेगळ्या पद्धतीने टॅक्स वगैरे वाढवून पण आळा घालता येतो, त्याच्यावरती आता मी काही फार बोलणार नाही. पण जे काही नफेखोरी आहे ती टाळून आणि विकासाचा मूळ उद्देश काय. आणि खरं गांधी तर असं म्हणाले असते आजच्या काळात की विकास म्हणजे नेमकं काय हे सांगा पहिल्यांदा, विकासाची व्याख्या काय हे सांगा. मोठमोठे मॉल म्हणजे विकास, मेट्रो इकडून तिकडे पळाली जोरात म्हणून विकास का, काय म्हणजे विकासाची व्याख्या काय. म्हणजे इतकं विरोधाभासी चित्र आहे की एकीकडे आता परवा नितीन गडकरींनी पुण्यामध्ये काही करोडोंचे घोषणा केल्या की ह्या रस्त्याला 10,000 करोड, त्या 25,000 करोड, त्याचं 30,000 करोड. मग इकडून 7 मजली वाहतूक असेल, मग इकडून ट्रक आला तर तो असा जाईल आणि तो कार आली तर ती तशी पळून जाईल निघून. हे वेग वाढवण्याचं सगळं जे विकास कारण आहे, ह्याच्यामध्ये दरवर्षी आत्महत्या शेतकऱ्यांच्या का होत आहेत, माणसं पिचलेली काय आहेत, पास बसचा मिळत नाही म्हणून लातूरमध्ये विद्यार्थिनींनी आत्महत्या का केली, हे बेसिक प्रश्न आहेत. शेतकरी का मरतायत, का का आत्महत्या होत आहेत, कामगार का देशोधडीला लागला, का उद्योगधंदे बंद होऊन त्यांना काहीच मिळत नाही, हे रस्ते या रस्त्यावर चालणार कोण हा मुद्दा आहे. 3% लोक देशातले या रस्त्यावर चालणार आहेत का, ज्यांच्याकडे गाड्या आहेत तेच लोक का, बाकीच्यांचे काय आपल्याला बघायचं, हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून आजच्या विकास नीतीचे दोष असं आपण म्हणत असताना माणूस त्याच्या केंद्रस्थानी न राहणे हा फार मोठा दोष आहे असं मला वाटतं. मला माहित नाही, म्हणजे मला खरं खूप बोलता येईल या विषयावर, परंतु वेळेची काही एक मर्यादा पाळली पाहिजे. मला असं वाटतं की मॉडरेटर इथे आहे तर वेळ आपलं संपली असं समजतो मी आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विश्वम्भर जी। आपके मार्गदर्शन से प्रेरणा लेकर हम इस काम में हमेशा ऐसे ही जुटे रहेंगे। सभी श्रोताओं को भी धन्यवाद। 2 से 11 अक्टूबर के बीच चलने वाली इस यंग इंडिया टॉक सीरीज में हम कल फिर से मिलेंगे शाम 5 बजे। धन्यवाद।